दिवस आपण साजरा केला त्या दिवसाचं नाव होतं गुरुजी जागतिक महिला हॅपी वुमेन्स डे. एकच दिवस स्त्रियांना सन्मान असावा, एकच दिवस स्त्रियांना स्टेटसला ठेवावं का? आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, अर्धांगिनी, आपली मुलगी असेल, यांना फक्त एका दिवसासाठी सन्मान मिळावा. एक लक्षात घ्या, या जगामध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, जिथे नारीचा सन्मान आहे ना तिथं देवी देवता सुद्धा निवास करायला राहतात. कारण हीच एक माऊली, हीच एक स्त्री एवढी सशक्त आणि समर्थ आहे महाराज. एक लक्षात असू द्या, ही सरस्वती होऊन ज्ञान देते, हीच लक्ष्मी होऊन धन देते, ही दुर्गा होऊन सामर्थ्य देते आणि हीच अन्नपूर्णा होऊन अन्नदान करत असते. आणि म्हणून महाराज या जगामध्ये ना नारीचा सन्मान असला पाहिजे. ही भूमी, ही भारत भूमी एवढी का महान आहे तर या ठिकाणी नारीचा सन्मान आहे, म्हणून ही भूमी महान आहे. म्हणून महाराज म्हणतात परस्त्रिया सदा महाराजांचं. आणि चौथ्या चरणामध्ये सुद्धा उत्तम गती कोणाला मिळतो? भूतदया गाई वसुते पाणी पाजायचं कार्य माणसाने करावं, त्याला उत्तम गती. माणसं पाणी पाजतात, एक लक्षात घ्या, शेवटला कुणीही पाणी पाजायला तयार होतं. तानेल्या जीवन वनामध्ये पाणी ही एक एवढी महत्वाची बाब आहे महाराज. पाणी म्हणजे जीवन. भूत दया गायी पशूंचे पालन. सध्याच्या काळामध्ये अशी खूप मोठे मोठे एनजीओ चालू आहेत, खूप मोठे मोठे सहकार्य करणाऱ्या संस्था आहेत. महाराज या संस्था काय करतात? समजा कोणते जनावर, कोणताही प्राणी असू द्या महाराज, त्या प्रत्येक प्राण्याला इकडे तिकडे फिरत असतील ना तर त्याला फोडणार आणि अशा योग्य ठिकाणी त्यांच्याकडे जू असतील, काही संस्था आहेत त्यांच्या, तर त्याच्यामध्ये म्हणून त्याची व्यवस्था करतात. काही काही संस्था इतक्या चांगल्या आहेत, एखाद्या प्राण्याला जर काही लागलं असेल तर त्याला बँडेज करणार. डॉक्टर सुद्धा एवढे चांगले आहेत महाराज. लक्षात असू द्या, एवढं सोपं नाहीये सेवा करणं सध्याच्या काळामध्ये. म्हणून चार गोष्टी ज्यांच्याकडे, मी सुरुवातीला सांगितलं, अर्थागमो नित्यमरोगिता. अर्थागम असला पाहिजे. आरोग्यता म्हणजे आयुष्य माणसाचं कसं असलं पाहिजे महाराज? आयुष्य आणि आरोग्य माणसाला भेटलं पाहिजे. बऱ्याच लोकांना आयुष्य भेटतं पण आरोग्य भेटत नाही, कायम आजारी असतात, कायम आजारी असतात. बरं काय काय वेळेला असं आहे महाराज, डॉक्टर चांगला भेटला तर ठीक आहे, बऱ्याच वेळेला डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर, आता डॉक्टर बसलेलेच आहेत पुढे आपल्या, विचारतो त्यांच्यानंतर गेल्यानंतर महाराज विचारणार काय झालंय, झोपा, श्वास घ्या, श्वास सोडा, पाठी करून ते स्टेथोस्कोप लावणार, पुढून इंटर तपासणार, शेवटला विचारणार काय झालंय तुम्हाला. शेवटी असो एवढं सगळं झाल्यानंतर एक नंतर असं इतक्या लवकर धावत आलं. मला एवढे प्रश्न डॉक्टर विचारतात ना, काही काहींना जाऊच वाटत नाही.
किती प्रश्न हो किती प्रश्न. महाराज माझा एक मित्र आहे, खरंच आश्चर्य वाटेल तुला, माझा मित्र आहे, तपासत नाही एकही प्रश्न विचारत नाही. पण महाराज त्याला जर मेडिसिन दिलं ना व्यवस्थितच होऊन जातं सगळं. काही तपासत नाही, प्रश्न सुद्धा विचारत नाही. माझा मित्र आहे तो डॉक्टर, त्याचं नाव सांगतो मला, पण एवढंच आहे तू जनावराचा डॉक्टर आहे. तुला म्हशीला विचारणार आहे रात्री काय खाल्लं होतं आई साहेब तुम्ही? नाही, एकुलता एक डॉक्टर आहे, प्रश्न विचारत डॉक्टर. आरोग्य तपासणी, आरोग्य खूप महत्वाचे महाराज. जंतूनाम नरजन्म दुर्लभ मत कोणतं तो विप्रता तस्मात वैदिक धर्म मार्ग परत आविर्भस्मात परम आत्मा अनात्म विवेचनम स्वनुभव ब्रह्मात्मना संस्थिती मुक्तीर्न शतकोटी जन्म सुकृतेर पुण्येर विना लभ्यते. म्हणून भूत दया काही पशूंचे पालन तानेल्या जीवन वनामध्ये. महाराज म्हणतात ज्याप्रमाणे याला उत्तम गती मिळणार आहे. पहिलं चरण जो धनाचा उत्तम अशा प्रकारचा जोड करणार आहे त्याला उत्तम गती मिळणार आहे. दुसरी गोष्ट सांगितली, जो काय करणार आहे महाराज, भूतदया गायी पशूंची पालन, त्याला उत्तम गती मिळणार आहे. उत्तमची गती तो एक पावेल. पुन्हा सांगितलं शांती रूपेनो हे कोणाचा वाईट शांती रूपाने राहतो महाराज. दया क्षमा शांती ते तर देवाची वसती. जिथं शांती शांत चित्ताने काम करायला शिका. एक लक्षात घ्या, पुढची व्यक्ती कितीही बडबड करत असली आणि पुढची व्यक्ती काही बोलत असेल ना, तुम्ही फक्त शांती शस्त्र हाती. कोणतं शस्त्र? काळशीते नागविती. महाराज हातामध्ये जर शांती परत नाही सुख येरवे अवघेची दुःख. माणसाला शांतच राहता येत नाही. क्षमा शस्त्र जया नराची अति. पुढं काय? दुष्टदयाप्रती काय करी? दुष्टदयाप्रती काय करी. माणसाच्या हातामध्ये क्षमाशस्त्र असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे ते मला एवढंच सांगा की घरामध्ये भांडणं लागू नये पण लागले. लक्षात असू द्या. अहो एक जणाची बायको वारली कोरोनामध्ये. वारू नये, मित्रच होता. कर्तव्य म्हणून गेलो तर आम्ही समजून सांगायला गेलो तर तो म्हणला महाराज बायको शिवाय राहू शकत नाही. म्हणलं आता गेली, आता पर्याय नाही. बऱ्याच जणांच्या गेल्या, तुझी काही एकट्याचीच गेली असं काही नाही. जाऊ दे आता पर्याय नाही त्याला. नाही म्हणजे महाराज मी बायको शिवाय राहू शकत नाही, मला आज पर्याय नाही. आता देवाबरोबर आपला बी काही कॉन्टॅक्ट चालत नाही शक्य नाही. म्हणला महाराज तुम्हाला माझी भाषाच कळणार नाही, मी बायको शिवाय राहू शकत नाही. काळाला कडवटून गेला. त्याचा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता. म्हणला महाराज ती गेली तर जाऊया, फक्त मी बायको शिवाय राहू शकत नाही, दुसरी बघा. सांगायचं तात्पर्य तुझं माझं जमाना तुझ्या वाचून कर्म. घरामध्ये भांडणं लागल्यानंतर माणूस जर शांत राहील, बरोबर शांत राहील. कुणीतरी एकाने शांत राहावं लागेल का नाही? कुणीतरी डोक्यावर बर्फ ठेवावं लागेल का नाही? एक लक्षात असू द्या, लहानपणी आमची माय माऊली लेकराची टाळू मागते. लहानपणी माय माऊली लेकराची टाळू मागते तर महाराज त्याच्या डोक्यावर अनंत केस उगवतात. बरोबर आहे का गुरुजी? खरं बोला. आईने डोक्यावर हात फिरवला तर केस उगवले आणि बायकोने हात फिरवला तर काय झालंय? गुरुजींना बघा काय झालं. ज्याला संसार सुखाचा करायचा आहे ना त्याला फक्त शांती ठेवली पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. ज्याला सुखाने राहायचंय, समाधानाने राहायचंय, त्याच्याकडे शांती शस्त्र मात्र कायम असलं पाहिजे. शांती परत नाही सुख येर अवघेची दुःख. महाराज म्हणतात त्यागात शांती रणंतरम. त्यागाने माणसाला शांतीची प्राप्ती. शांती हे शस्त्र आपण कायम हातात धारण केलं पाहिजे. आणि शेवटी महाराज म्हणतात हेच उत्तम गती. हेची आश्रमाची